गेल्या एका महिन्यामध्ये मुंबईच्या वातावरणामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले। कधी पाऊस, कधी थंडी, तर आता मुंबईमध्ये ढगाळ वातावरण तयार झालंय। मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील खूप खालावलेली आहे। आज संध्याकाळी 6 वाजता AQI हा 200च्या पार होता। याच मुंबईमधील प्रदूषणाचा आणि धुळीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संकेत वरक यांनी। दिवसांपासून मुंबईत आपण पाहिलं तर वातावरणाचा खेळ सुरू आहे। नोव्हेंबरचा पहिला आठवडा होता, त्या आठवड्यामध्ये कुठेतरी पाऊस आपण पाहिला। दुसरा जो आठवडा होता त्यात थंडी म्हणजे अक्षरशः 16 डिग्रीजवरती टेम्परेचर गेलं होतं। आणि आताचा जो आठवडा आहे, तिसरा किंवा चौथा म्हणा, कुठेतरी मुंबईत ढगाळ वातावरण आहे। दुपारच्या वेळेत उकाडा खूप जाणवतोय। आणि आता चौथा प्रॉब्लेम मुंबई सामोरे जाते तो म्हणजे धुळीचा। खूप जास्त प्रदूषण आपण पाहिलं इथे दिसतंय। मी सध्या आहे शिवाजी पार्कला। शिवाजी पार्क अर्थात दादर, आणि माझ्या समोर जर तुम्ही पाहताय तर तो आहे बँड्रा वर्ली सीलिंग। खरं तर तो दिसेन असा झालाय, इतकं धुरकं किंवा इतकी धूळ या वातावरणामध्ये आहे। आत्ताचं जर AQI जर मी तुम्हाला सांगितलं तर 217 ते 220च्या मध्ये AQI आहे। आणि हे AQI म्हणजे कम्प्लिटली अनहेल्दी असं म्हणतात त्याला। म्हणजे खूप जास्त त्रासदायक असू शकतं हे सामान्य माणसासाठी, आणि रुग्णांसाठी तर खूपच जास्त त्रासदायक आहे हे। त्यामुळे आता कुठेतरी खूप जास्त महत्त्वाची पावलं इथे उचलली गेली पाहिजे का? तर हो, खूप महत्त्वाची पावलं उचलली गेली पाहिजे, कारण की लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। BMC म्हणजे मुंबई महानगरपालिकेने सुद्धा आता याच्यावरती सूचना दिलेल्या आहेत। त्या म्हणजे प्राथमिक उपाय म्हणून स्प्रिंकलर्स असतील, वॉटर स्प्रिंकलर्स असतील, त्याचा मुंबईच्या रस्त्यांवरती वापर करण्यात येईल। मिस्टिंग ज्याला म्हणतात, की रस्ते भिजवले जातात जेणेकरून रस्त्यावरची जी धूळ आहे ती उसळू नये। दुसरं म्हणजे पॉल्युटिंग युनिट्स आपण एक म्हणतो त्याला, म्हणजे बेकरीज असतील, म्हणजे अशी आस्थापना जिथून धूर बाहेर फेकला जातो, अशा आस्थापनांवरती निर्बंध आणले जातील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा फॅक्टर मुंबईच्या या प्रदूषणाचा आहे तो म्हणजे मुंबईत असणारं कन्स्ट्रक्शन साईट्स जितक्या आहे मुंबई, म्हणजे या इमारती बांधल्या जात आहेत, त्या इमारतींच्या कन्स्ट्रक्शनवरती काही काळ स्थगिती सुद्धा आणली जाऊ शकते। तर एकंदरीत हे सगळं वातावरण पाहता अर्थात मुंबईकरांचं जे आरोग्य आहे ते सध्या धोक्यात आहे। आणि कुठेतरी खूप जास्त महत्त्वाची पावलं आता इथे उचलणं हे खूप जास्त गरजेचं झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत।